सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण साबुदाणा जराही न शिजवता सोप्या पद्धतीने साबुदाण्याचे पोळी पापड कसे करायचे हे बघतोय। हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि तळल्यानंतर 4 पट फुलतात आणि खायलाही मस्त खमंग कुरकुरीत लागतात। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला मी या पातेल्यामध्ये 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आता आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हाताने चोळून हा साबुदाणा 2 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे। पाणी थोडं जास्त घातलं तरी देखील काहीच हरकत नाही। आता हा साबुदाणा आपण भिजण्यासाठी 8 तास असा साईडला ठेवून द्यायचा आहे। साबुदाणा भिजत घातलेले 8 तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता 8 तासानंतर साबुदाणा मस्त फुलून आलेला आहे। मी बोटाने तुम्हाला मॅश करून दाखवते, पहा साबुदाणा अगदी सहज मॅश होते, म्हणजे आजपर्यंत आपला साबुदाणा अगदी छान भिजलेला आहे। आता हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने हा साबुदाणा आपल्याला अशा प्रकारे मोकळा करून घ्यायचा आहे। गेल्या वर्षीसुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उन्हाळी रेसिपी पाहिल्या होत्या आणि त्या रेसिपी सर्वांना खूप आवडल्या होत्या आणि मला खात्री आहे या वर्षीच्या सुद्धा उन्हाळी रेसिपी तुम्हाला खूप आवडतील। तुम्हाला माझ्या रेसिपी कंटिन्यू पाहायच्या असतील तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर पहा साबुदाणा आपला छान सुटसुटीत झालेला आहे, म्हणजेच मोकळा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर फक्त गरम नाही तर उकळतं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। पाणी साबुदाण्याच्या वर येईल इतपत आपल्याला घालायचं आहे। पाणी जास्त घातलं तरी देखील चालेल, मी आधीही सांगितलं होतं पाण्याचं याला योग्य असं काही प्रमाण नाही, पाणी तुम्ही यामध्ये भरपूर घालू शकता। आता परत एकदा आपल्याला हा साबुदाणा चांगला बुडापासून हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला साबुदाणा अगदी छान भिजेल। आता आपण चमचा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून हा साबुदाणा भिजण्यासाठी रात्रभर असा साईडला ठेवून द्यायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढून हा साबुदाणा आपल्याला चमच्याच्या सहाय्याने परत एकदा छान मोकळा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा खूप छान फुललेला आहे, डबलपेक्षा सुद्धा हा साबुदाणा मोठा झालेला आहे आणि यामध्ये आपण उकळतं पाणी घातल्यामुळे हा साबुदाणा मस्त शिजल्यासारखा सुद्धा झालेला आहे। साबुदाण्याला आपल्याला परत शिजवून घ्यायची अजिबात गरज नाही, अगदी परफेक्ट आपला साबुदाणा तयार झाला आहे। आता साबुदाणा आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया। आता इथे मी उकडलेले बटाटे साल काढून घेतलेत। बटाट्याचं वजनी प्रमाण 1 किलो इतकं आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 1 किलो बटाट्याचा वापर करायचा आहे। आता हे बटाटे आपण सुरीच्या सहाय्याने छोटे छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हे पापड बनवताना यामध्ये बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही फक्त साबुदाण्यापासून सुद्धा हे पापड बनवू शकता, पण बटाटे यामध्ये घातल्यामुळे पापड मस्त खमंग लागतो आणि छान हलका खुसखुशीत होतो, म्हणून मी यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे। आता राहिलेले बटाटे देखील मी अशाच प्रकारे कट करून घेते। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण कट केलेला थोडासा बटाटा घालायचा आहे आणि आपण भिजवून घेतलेला साबुदाणा देखील यामध्ये थोडा घालायचा आहे। एका वेळेला आपल्याला जेवढा साबुदाणा आणि बटाटा यामध्ये फिरवता येईल तितकाच यामध्ये घालायचा आहे। आता सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता आपण याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त गरम पाणी घालायचं आहे, थंड पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही आणि हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता बटाट्याची आणि साबुदाण्याची अगदी फाईन म्हणजे स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आता आपल्याला राहिलेला सर्व साबुदाणा आणि बटाटा गरम पाण्याचा वापर करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे किंवा फाईन त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता थोड्या थोड्या गरम पाण्याचा वापर करून अगदी फाईन अशी मी बटाट्याची आणि साबुदाण्याची पेस्ट तयार केली आणि भरपूर अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला मिक्सरला जाडसर कुटून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे। हिरव्या मिरच्या बारीक करताना त्यामध्ये काही लाल मिरच्या होत्या, त्या ओल्या लाल मिरच्या देखील मी यामध्ये बारीक करून घातलेल्या आहेत। लाल आणि हिरवी मिरची यामध्ये घातल्यामुळे हे पापड दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि चवीलाही खूप टेस्टी लागतात। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते। तर सध्या यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे, पण कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे, नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते। आता ही मिरची आणि मीठ आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची आणि मीठ यामध्ये मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी अशीच ठेवायची आहे,
खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही। आता पापड बनवायला सुरुवात करण्या अगोदर एक प्लेट घ्यायची आणि त्यावरती थोडंसं बॅटर टाकून याचा पापड पसरवून पाहायचा। पापड जर तुम्हाला अगदी व्यवस्थित पसरविता आला तर समजावं तुमचं बॅटर अगदी परफेक्ट आहे। पण जर का तुमचा पापड अशा प्रकारे पसरला जात नसेल तर समजावं बॅटर खूप घट्ट झालेलं आहे। बॅटर घट्ट झाल्यावरती यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। आणि पातळ झालं असेल तर यामध्ये तुम्हाला उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे आणि परत हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे बटाटा यामध्ये छान एकजीव होईल। तर इथे आपलं परफेक्ट असं पापडचं बॅटर तयार आहे। आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी पॉलिथिन शीट अंथरून घेतलेली आहे। याला मी अगोदर थोडंही तेल लावलेलं नाही। हे पापड तेल न लावता सुद्धा अगदी परफेक्ट निघतात। बिलकुल सुद्धा तुम्हाला इथे तेलाचा वापर न करता हे पापड बनवता येतील। हे साबुदाणा बटाटा पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही मस्त खमंग खुसखुशीत लागतात। तुम्हाला जर पहिल्यांदाच उन्हाळी रेसिपीज करायची असतील आणि त्यामध्ये तुम्हाला साबुदाणा बटाटा पापड करायचे असेल तर ही रेसिपी तुम्ही अगदी डोळे झाकून बनवू शकता, अजिबात बिघडणार नाही। परफेक्ट तुमचे पापड तयार होतील, ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये। हे पापड बनवताना साबुदाणा शिजवायची अजिबात गरज नाही, म्हणून तुम्ही हे पापड अगदी सहज बनवू शकता। साबुदाणा शिजला किंवा कच्चा राहिला याचं टेन्शन तुम्हाला घ्यायची बिलकुल गरज नाही। आता अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व पापड बनवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता पापड मी बनवून घेतलेत आणि खूप सुंदर आपले पापड तयार झालेत। आता तयार पापड आपण किमान 2 दिवस तरी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपले पापड अगदी छान वाळलेले आहेत आणि छान पांढरे शुभ्र हे पापड तयार झालेले आहेत। हे पापड बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा पापड आपले अगदी छान निघालेले आहेत। कुठेही पापड तुटलेला नाही। पहा मस्त गोल गरगरीत आपले पापड तयार झालेत। फक्त आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा पापड पूर्णपणे वाळू द्यायचा आहे, म्हणजे पापड आपोआप पॉलिथिन शीटला सोडतो, त्याला आपल्याला हाताने काढून घ्यायची अजिबात गरज पडत नाही। आणि यामध्ये आपण हिरवी आणि काही लाल मिरची वापरल्यामुळे हे पापड दिसायला खूप सुरेख दिसत आहेत। तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासाला, जिरं खात असाल तर ते सुद्धा फ्लेवर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आमच्याकडे चालत नाहीत म्हणून मी कोथिंबीर आणि जिरे घातलेले नाहीत। आता तयार पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते। इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करून त्यामध्ये असा पापड तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती छोटा पापड होता आणि तळल्यानंतर फुलून मस्त मोठा झालेला आहे। 4 पटीने हे पापड फुलतात आणि कमी मेहनतीमध्ये कमी क्वांटिटीमध्ये भरपूर असे पापड तयार होतात। आपण फक्त अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटे वापरून भरपूर असे पापड बनवलेले आहेत। आता अशाच प्रकारे मी आणखी काही पापड तळून घेते। साबुदाणा जराही न शिजवता कमी मेहनतीमध्ये आणि झटपट होणारे साबुदाणा बटाट्याचे खमंग खुसखुशीत पापड बनवून तयार आहेत। आणि पाहू शकता खूप मस्त पापड तयार झालेत आणि हे पापड अजिबात तेलही पीत नाहीत, म्हणजेच बिलकुलसुद्धा तेलकट होत नाहीत। तर नक्की बनवून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।